नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघणार आहोत। नवशिके असतात त्यांना ज्वारीची भाकरी करायची म्हणजे टेन्शन येतं। मी काही टिप्स शेअर केल्या आहेत, त्या जर फॉलो केल्या तर तुमची ही भाकरी मस्त टम्म फुगणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। हे पीठ मी चाळून घेतलं आहे। भाकरी थापण्यासाठी मी थोडं कोरडं पीठ बाजूला ठेवलं आहे। मी हे पीठ कालच दळून आणलं होतं, म्हणून मी याच्यामध्ये गरम पाणी वापरणार नाही। भाकरी करताना नेहमी पसरट भांड्यातच पाणी घ्यावं, म्हणजे भाकरी करताना पाणी घेणं सोपं होतं। भाकरीचं पीठ मळताना थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊ। ज्वारीची भाकरी करताना बहुतेकांना हाच प्रश्न पडतो की यात गरम पाणी घालावं की नाही। ज्वारीच्या पिठामध्ये ग्लुटन हा पदार्थ कमी असतो, त्यामुळे हा पीठ जास्त चिकट नसतो, त्यामुळे यामध्ये गरम पाणी वापरलं जातं। पण तुम्ही ज्वारीचं पीठ दळून आणल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवस तुम्ही हे पीठ गरम पाणी न वापरता मळू शकता। शक्यतो ज्वारीचं पीठ 8 किंवा 15 दिवस पुरेल इतकंच दळून आणावं। तुम्ही बघू शकता की आपण जे पीठ मळत आहोत ते भांडं सोडत आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये चिकटपणा येत आहे। आपण इथे पीठ फक्त ओलवून घेणार आहोत। किती जणांसाठी भाकरी करायची त्याप्रमाणे पीठ मोजून घ्यायचं असतं। मी घेतलेल्या वाटीच्या प्रमाणात म्हणजे 1 वाटीमध्ये 2 मोठ्या भाकऱ्या होतात व मध्यम 3 भाकऱ्या होतात। आपण इथे मध्यम भाकऱ्या करणार आहोत। भाकरी करायची तेवढाच गोळा घ्यायचा व बाकीचं पीठ बाजूला ठेवू। भाकरी करण्यासाठी आपण जो गोळा घेतला आहे तो आता आपण व्यवस्थित मळून घेऊयात। त्यासाठी मी हात पाण्यामध्ये थोडे ओलवून घेतले आणि तळ हाताने जोर देत मी हे पीठ मळून घेते आहे। हे बघा, पिठाला चिकटपणा येत आहे, पीठ मळून झालं आहे। पीठ आपण मऊसूत मळून नाही घेतलं तर आपल्या भाकरीच्या कडा फाटतील। आता आपण त्याचा एक गोळा तयार करू। इथे पोलपाटावरती मी थोडं कोरडं पीठ पसरवून घेतलं आहे। आता याच्यावर आपण जो गोळा तयार केला आहे तो ठेवू। गोळ्याच्या वरती आपण फक्त थोडं पीठ लावायचं आहे। भाकरी करताना मध्ये जराही दाब द्यायचा नाही, कडेला प्रेस करत करत गोल आकार देत देत भाकरी फिरवायची आहे। भाकरी करताना हात भाकरीवर चिकटत आहे असं वाटलं तर हाताला थोडं कोरडा पीठ लावून घेऊ व पुन्हा भाकरी थापून घेऊ। भाकरीसाठी तवा चांगला गरम झाला पाहिजे। तवा गरम होईपर्यंत आपण ही भाकरी थापून घेणार आहोत। पुढच्या बोटाने प्रेस करत करत ही भाकरी थापवायची आहे आणि ती भाकरी गोल गोल फिरवत जायची आहे। पुन्हा हाताला थोडं कोरडं पीठ लावून घेऊ। भाकरी थापत असताना आपल्याला मध्ये प्रेस नाही करायचं, फक्त कडेकडेलाच प्रेस करत भाकरी थापायची आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली भाकरी व्यवस्थित थापून झाली आहे। भाकरी उचलताना भाकरी अलगद एका हातावर घ्यायची व त्याला जे एक्स्ट्रा पीठ लागलेलं असेल ते झाडून घ्यायचं। भाकरी करताना खालच्या बाजूला आपण जे कोरडं पीठ लावून ठेवलं होतं ती बाजू आपल्याला वर ठेवायची आहे। तवा मस्त गरम झाला आहे। आता जी कोरडी बाजू होती ती आपल्याला वरती ठेवायची आहे आणि या भाकरीवरती आता आपण सगळ्या बाजूला पाणी लावून घेऊयात। भाकरी करताना नेहमी गॅस फ्लेम ही हाय ठेवायची असते। भाकरीला पाणी लावून झालेलं आहे। भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर भाकरी अगदी कोरडी होईपर्यंत आपल्याला ती भाजायची नाही। थोडं पाणी सुकलं आहे असं दिसलं की आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे। भाकरीवरील पाणी थोडं सुकलं आहे, आपण त्याच्या कड्या मोकळ्या करून घेऊयात व भाकरी पलटी करून घेऊ। आता भाकरीची ही जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहे। चमच्याने भाकरीच्या कड्या मोकळ्या करून घेऊ। भाकरी जर व्यवस्थित कुठे भाजली नसेल तर ती पुन्हा तव्यावरती ठेवून आपण ती भाजून घ्यायची। ह्या दुसऱ्या बाजूने आपली भाकरी पूर्णपणे भाजली आहे। आता आपण भाकरी पलटून घेऊया। मी चमच्याने प्रेस करत भाकरीच्या कडा भाजून घेते। तुम्ही बघू शकता ही ज्वारीची भाकरी किती व्यवस्थित टम्म फुगली आहे। तुम्हाला जर वाटत असेल की काही ठिकाणी भाकरी व्यवस्थित भाजली गेली नाही तर चमच्याने असं प्रेस करत ती भाकरी तिथे भाजून घ्या। भाकरी झाली आहे ती एका जाळीवर काढून घेऊ। भाकरी नेहमी जाळीवर किंवा टोपलीमध्ये किंवा एका सुती कपड्यावरती काढून घ्या, म्हणजे भाकरीला पाणी सुटणार नाही व ती मऊ पडणार नाही। आपण जशी पहिली भाकरी केली तशीच आता ही दुसरी भाकरी करणार आहोत। पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत। नंतर पोलपाटावरती थोडं कोरडं पीठ पसरवून घेऊयात, त्याच्यावरती हा गोळा ठेवूयात
आणि आपल्या ज्या तळ हाताची पुढची 4 बोटं आहेत ती प्रेस करत करत आपण त्या भाकरीला गोलाकार आकार देऊया। इथे हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी प्रेस करायची आहे, जास्त दाब नाही द्यायचा। भाकरी थापून झाली आहे, आता ती आपण दुसऱ्या हातावरती काढून घेऊ। एक्स्ट्रा असलेले पीठ झाडून घेऊयात व तव्यावरती आपण ती भाकरी आता टाकूयात। भाकरीला सर्व बाजूने आपण पाणी लावून घेऊयात व ती थोडी सुकली आहे असं दिसलं की आपण भाकरी पलटून घेऊ। आता दुसऱ्या बाजूने आपण भाकरी पूर्णपणे भाजून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने ही भाकरी पूर्णपणे भाजली आहे, आता आपण ती पलटून घेऊयात। चमच्याने प्रेस करत आपण त्याच्या कडा भाजून घेऊयात। तुम्ही बघू शकता ही भाकरी देखील आपली मस्त टम्म फुगली आहे। ही ज्वारीची भाकरी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।